दिवसातून 10 मिनिटं जरी तुम्ही स्वतःला देऊ शकलात तरी हीच 10 मिनिटं तुमचं हेल्थ, तुमची एनर्जी आणि तुमचा मूड हे सगळं बदलून टाकू शकतात. आता हे कसं हे आजच्या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे. चला तर मग सुरू करूयात की हे सेल्फ हिलिंग रुटीन काम कसं करतं हे बघूया. या 10 मिनिटांमध्ये काय करायचं. आपला मूड का बरं जातो हा प्रश्न जर मी तुम्हाला विचारला तर तुम्ही म्हणाल की नवऱ्याशी भांडण झालं, बायको असं बोलली, घरात आई बाबा असं काही करतायत, मुलांचं काही अडचण आहे किंवा ऑफिसची काही अडचण आहे. या प्रत्येकामध्ये एक गोष्ट कॉमन होते, ती म्हणजे एकतर आपण हर्ट होतो किंवा आपण सॅड होतो, राईट. या सॅडनेसमुळे किंवा या हर्ट फिलिंगमुळे आपल्या शरीरामध्ये ज्या नाड्या आहेत, चक्रांमध्ये ज्या मेरिडियन्स आहेत त्या कुठे कुठे ब्लॉक व्हायला सुरुवात होतात. आता बघा की एखादं पाणी आहे ते खूप दिवस एका ठिकाणी साठून राहिलं तर ते पाणीच राहतं, मात्र ते पिण्यायोग्य होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या ऑरामध्ये जर एखाद्या ठिकाणी एनर्जी ब्लॉक झाली आणि साठून राहिली तर ती एनर्जी प्राणशक्तीच राहते पण ती आरोग्यदायी राहत नाही. त्या ठिकाणचा प्राण हा निस्तेज होतो आणि हळूहळू तो आजारी व्हायला लागतो. आपोआप आपलं शरीरही आजारी पडतं. म्हणूनच आज आपण जी टेक्निक शिकणार आहोत त्याला म्हणतात फॉरगिव्हनेस. ही टेक्निक तशी म्हणाली तर तुम्ही काय नव्याने ऐकत नाही आहात. यापूर्वी सुद्धा फॉरगिव्हनेस या विषयावर आपण खूप बोललोय, पण आज मी सांगणार आहे की हा फॉरगिव्हनेस कसा करायचा. मास्टर चोवा यांनी एक सुंदर टेक्निक सांगितली. ते म्हणतात की तुम्हाला ज्या ज्या व्यक्तीने त्रास दिलाय, ज्याच्यापासून तुम्ही दुःखी आहात, अशा सगळ्यांची लिस्ट करा. अशी लिस्ट आपल्याकडे रेडी असते, पण तरी सुद्धा आपल्याकडे लिहून ठेवणार आहोत की मला काय त्रास होतोय, कोणा व्यक्तीमुळे त्रास होतोय, आणि दररोज रात्री झोपताना त्या प्रत्येक व्यक्तीला उद्देशून आपल्याला म्हणायचंय की मी मनापासून तुला माफ करत आहे. असं दररोज रात्री झोपताना जर हे तुम्ही म्हणून झोपलात तर रात्रीची झोप शांत लागेल आणि त्याचा फायदा असा होईल की रात्रभर आपला मेंदू, आपलं मन, स्पेशली सबकॉन्शियस माइंड या गोष्टीला प्रोसेस करेल आणि जे इंटरनल ब्लॉकेजेस असतील ते आपोआप निघून जातील. काही दिवसातच तुम्हाला अनुभवायला मिळेल की तुम्ही त्या व्यक्तीपासून जो त्रास सहन करत होतात तो त्रास तुमच्यातून निघून गेलाय. याला म्हणतात इनर फॉरगिव्हनेस. मास्टर चोवा यांनी 2 प्रकारचे फॉरगिव्हनेस सांगितले. पहिला आहे त्याला म्हणतात इनर फॉरगिव्हनेस, की ज्याच्यामध्ये आपण आपल्या शरीराची ऑराची शुद्धी करतो. आपला ऑरा शुद्ध होऊन जातो, आपलं मन शांत होऊन जातं. आणि दुसरा आहे आउटर फॉरगिव्हनेस, की जिथे मी त्या व्यक्तीला उद्देशून म्हणतोय की मी तुला माफ केलं. हा आउटर फॉरगिव्हनेस केस टू केस बेसिस तुम्ही करू शकता, पण हा इनर फॉरगिव्हनेस हा सगळ्यांसाठी करायचा आहे. त्याने आपला ऑरा स्वच्छ राहील, आपली एनर्जी क्लीन राहील. जेवढी आपली एनर्जी क्लीन असेल तेवढा प्राण आतमध्ये येईल आणि तेवढाच प्राण वायू बाहेर सुद्धा जाऊ शकतो. ॲज अ रिझल्ट आपलं आरोग्य चांगलं राहील. निरोगी राहण्यासाठी हे सगळ्यात सोपं तंत्र आहे. जी लोक आपल्या मनाची पाठी कोरी ठेवतात, जे काल घडलेला त्रासदायक प्रसंग आहे तो मनात जपून ठेवत नाही, ती लोक जास्त निरोगी असतात. आता निरोगी कसं व्हायचं हे टेक्निक तरी तुम्हाला माहिती आहे, मात्र ते प्रॅक्टिस करण्याची जबाबदारी पण तुमची. जेवढं नियमितपणे जमेल तेवढ्या नियमितपणे रोज स्वतःसाठी 10 मिनिटं द्या. फॉरगिव्हनेस प्रॅक्टिस करा आणि बघा तुमचा मूड कसा बदलतो. बघा तुमची एनर्जी कशी स्ट्रॉंग होते आणि ऑटोमॅटिकली आपण हेल्दी व्हायला लागतो. हॅव अ ब्लेस्ड अँड हेल्दी लाईफ. ॲज आय ऑलवेज से, फ्रॉम माय हार्ट टू युअर हार्ट, आत्मा नमस्ते.